विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये पाश्चात्य तत्वज्ञानातील काही प्रमुख विचारवंतांची स्वसंबंधी असणारी मते, मी संबंधी असणारी मते, सेल्फ संबंधी असणारे विचार यांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यात प्रामुख्याने आपण प्लेटो या पाश्चात्य विचारवंतांच्या मताचा अभ्यास केला। प्लेटोनंतर प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल याच्या विचारांचा अभ्यास केला। त्यानंतर आपण रेने देकार्त या आधुनिक तत्वचिंतकाचे स्वसंबंधी असणारे, मी संबंधी असणारे, मी कोण आहे, मी काय आहे या संबंधी असणारे मत आपण अभ्यासलेले आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास या प्रकरणातील मी कोण आहे, मी काय आहे या तिसऱ्या प्रकरणातील शेवटचा भाग आपणास अभ्यासायचा आहे। त्यात आपणास पाश्चात्य विचारवंत डेव्हिड ह्यूमचे, कोणाचे विद्यार्थी मित्रांनो, डेव्हिड ह्यूम या पाश्चात्य विचारवंताचे मी संबंधी असणारे विचार, स्वसंबंधी असणारे विचार, सेल्फ संबंधी असणारे विचार, मी कोण आहे, मी काय आहे या संबंधी असणारे विचार आपल्याला अभ्यासावायचे आहे। आता डेव्हिड ह्यूम हा पाश्चात्य विचारवंत, पाश्चात्य तत्वचिंतक एक ब्रिटिश तत्वज्ञ आहे आणि डेव्हिड ह्यूम हा अनुभववादी तत्वज्ञ म्हणून ओळखला जातो। डेव्हिड ह्यूम या अनुभववादी ब्रिटिश तत्वचिंतकाने, विचारवंताने, तत्वज्ञाने स्वसंबंधी विचार, मी संबंधी विचार संशयवादाच्या साह्याने मांडलेले आहे। हे आपण स्मरणामध्ये ठेवणं आवश्यक आहे, कारण संशयवादावर आधारितच डेव्हिड ह्यूम या पाश्चात्य विचारवंताचे स्वसंबंधी असणारे विचार आहे। म्हणून डेव्हिड ह्यूमचे आपणास काय अभ्यासायचे आहे? स्वसंबंधी विचार अभ्यासावयाचे आहे। म्हणून मी मागच्या तासामध्ये आपल्याला उल्लेख केला होता की डेव्हिड ह्यूम असतील, ॲरिस्टॉटल विचारवंत असेल, प्लेटो हा विचारवंत असेल किंवा भारतीय दर्शने असतील, प्रत्येक प्रकरणात आपणास ती आलेली दिसतील। पण त्या प्रकरणामध्ये त्या संबंधीचे विचार आलेले आहेत। हा गोंधळ आपण न करता यांच्यातला वेगवेगळापणा आपण स्मरणामध्ये ठेवला पाहिजे। म्हणून या ठिकाणी डेव्हिड ह्यूम या पाश्चात्य विचारवंताचे स्वसंबंधी विचार अभ्यासत असताना एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, स्मरणात ठेवण्यासारखी आहे, ती अशी की अनुभववादी ब्रिटिश तत्वचिंतक, तत्वज्ञ डेव्हिड ह्यूमने आपले स्वसंबंधी असणारे विचार, आपले मी संबंधी असणारे विचार हे संशयवादाच्या साह्याने मांडलेले आहे। डेव्हिड ह्यूम या विचारवंताने त्याच्या काळात सर्वमान्य असणाऱ्या काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत, डेव्हिड ह्यूमने स्वसंबंधी विचार मांडत असताना काय केले की त्याच्या काळामध्ये सर्वमान्य असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, त्या महत्त्वाच्या संकल्पनांबद्दल, त्या महत्त्वाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल काही मूलभूत शंका उपस्थित केल्या। कोण उपस्थित केल्या? डेव्हिड ह्यूम या विचारवंताने। म्हणून मी आपल्याला म्हटलं होतं की पहिलं विधान आपण स्मरणामध्ये ठेवा की डेव्हिड ह्यूम या विचारवंताने आपले स्वसंबंधी असणारे विचार हे संशयवादाच्या साह्याने मांडलेले आहे। संशयवादाच्या साह्याने स्वसंबंधी विचार मांडत असताना, मत मांडत असताना ह्यूमने त्याच्या काळामध्ये सर्वमान्य असणाऱ्या काही महत्त्वाच्या संकल्पनांबद्दल
मूलभूत शंका उपस्थित केल्या, मूलभूत प्रश्न उपस्थित केले, त्यावर संशय घेतला. आता ज्या डेव्हिड ह्यूमच्या काळातील ज्या संकल्पना होत्या, ज्या सर्वमान्य होत्या आणि ज्यावर डेव्हिड ह्यूम या विचारवंताने संशय घेतलेला आहे, त्यातील एक प्रमुख संकल्पना आहे द्रव्य. त्यातील एक प्रमुख संकल्पना कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? द्रव्य, ज्याला आपण या द्रव्य या संकल्पनेचा पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केला आहे, सबस्टन्स. तर त्यातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे द्रव्य. आता या द्रव्य या संकल्पनेवर संशय घेऊन या संबंधी विचार डेव्हिड ह्यूमने स्वसंबंधी विचारांमध्ये मांडलेले दिसून येतात. अनुभववादाच्या मांडणीनुसार आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाला, अनुभववादाच्या, कारण डेव्हिड ह्यूम हा अनुभववादी विचारवंत आहे, अनुभववादाच्या मांडणीनुसार आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाला जे येऊ शकते तेच सत असते, असे डेव्हिड ह्यूमचे विचार आहे. की आपल्या ज्ञानेंद्रियाच्या, मानवाच्या ज्ञानेंद्रियाच्या अनुभवाला ज्या गोष्टी येतील, जे घटक येतील, जे द्रव्य येतील, जे पदार्थ येतील, ते अनुभवाला येणारे घटकच फक्त सत असतात, सत्य असतात, असे डेव्हिड ह्यूमचे मत आहे. म्हणून अनुभववादाच्या मांडणीनुसार आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाला जे घटक येऊ शकतात तेवढेच फक्त सत असतात, सत्य असतात. सत म्हणजे सत्य. अनुभवातीत सत असे म्हणजे जे अनुभवास येत नाही, अनुभवातीत, अनुभव अतीत, अनुभवाच्या पलीकडे असणारे, अनुभवास न येणारे, असा त्याचा अर्थ होतो अनुभवातीत या शब्दाचा. की अनुभवातीत सत असे काहीच असू शकत नाही, असे डेव्हिड ह्यूमचे मत आहे. की मानवाच्या अनुभवास येऊ शकत नाही, मानव ज्यांचा अनुभव घेऊ शकत नाही, असे सत अस्तित्वातच असू शकत नाही, असे सत अस्तित्वातच नसते, असे डेव्हिड ह्यूम या विचारवंताचे मत आहे. आणि या मताला अनुसरूनच की जे अनुभवातीत आहे ते अस्तित्वातच असू शकत नाही आणि जे अनुभवास येते तेच फक्त अस्तित्वात असते, या मताला अनुसरून ह्यूमने असे प्रतिपादन केले, असे मांडले, असे विचार मांडले की द्रव्याने निर्देश होणारे, लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो, द्रव्याने निर्देश होणारे, सर्व गुणधर्मांना आधारभूत असणारे, द्रव्याने निर्देश होणारे, सर्व गुणधर्मांना आधारभूत असणारे असे काहीही आपल्या अनुभवाला येत नाही, असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. की द्रव्य या संकल्पनेने निर्देशित होणारे, त्याचसोबत सर्व गुणधर्मांना आधारभूत असणारे असे काहीही आपल्या म्हणजे मानवाच्या अनुभवाला येत नाही. मग द्रव्याने निर्देशित होणाऱ्या गोष्टी मानवाच्या अनुभवास येत नाहीत, त्याचसोबत सर्व गुणधर्मांना आधारभूत असणारे असे काही तत्व आपल्या अनुभवास येत नाही. त्यामुळे द्रव्याचे अस्तित्व स्वीकारण्याची गरज नाही, त्यामुळे द्रव्याचे अस्तित्व स्वीकारण्याची गरज नाही, असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. द्रव्याचे अस्तित्व स्वीकारण्याची का गरज नाही? कारण द्रव्याने ज्या ज्या गोष्टींचा निर्देश होतो असे काही आपल्या अनुभवास येत नाही, व्यक्तीच्या, मानवाच्या अनुभवास येत नाही. मग जे अनुभवास येत नाही त्याचं अस्तित्व अनुभववादी विचारवंत म्हणजेच कोण? डेव्हिड ह्यूम नाकारतो. म्हणजे द्रव्याने निर्देश होणारे आणि त्याचसोबत सर्व गुणधर्मांना आधारभूत असणारे असे काहीही आपल्या म्हणजे व्यक्तीच्या म्हणजे मानवाच्या अनुभवाला येत नाही, त्यामुळे द्रव्याचे अस्तित्व स्वीकारण्याची गरज नाही. भौतिक वस्तूंचे निरनिराळे वेगवेगळे गुणधर्म, त्यांची परिमाणे म्हणजे संख्यात्मक फरक, भौतिक वस्तूंचे निरनिराळे वेगवेगळे गुणधर्म, त्यांची परिमाणे
त्यांच्यातील अंतरक्रिया एवढेच आपल्या अनुभवाचे विषय असतात. व्यक्तीच्या मानवाच्या अनुभवाचे विषय काय असतात या द्रव्यांच्या बाबतीत? भौतिक वस्तूंचे असणारे वेगवेगळे गुणधर्म, निरनिराळे गुणधर्म हा आपल्या अनुभवाचा विषय असतो. त्याचसोबत त्या भौतिक वस्तूंची असणारी वेगवेगळी परिमाणे म्हणजे संख्यात्मक फरक त्या भौतिक वस्तूंचा, वेगवेगळ्या भौतिक वस्तू संख्येने अनेक असलेल्या परिमाणे म्हणजे संख्यात्मक, त्या भौतिक वस्तूंची वेगवेगळी परिमाणे ही आपल्या अनुभवाचा विषय होतात. आणि त्याचसोबत त्या भौतिक वस्तूंमध्ये ज्या अंतरक्रिया घडून येत असतात त्या अंतरक्रिया ही आपल्या अनुभवाचा विषय असतात असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. म्हणजे इथं 3 घटक व्यक्तीच्या अनुभवाचा विषय होता. कोणते? एक भौतिक वस्तूंचे निरनिराळे गुणधर्म, त्या भौतिक वस्तूंची परिमाणे, दुसरं आणि तिसरं त्या भौतिक वस्तूंमध्ये ज्या वेगवेगळ्या अंतरक्रिया होत असतात त्या अंतरक्रिया एवढ्याच गोष्टी फक्त व्यक्तीच्या मानवाच्या अनुभवाचा विषय असतात असे डेव्हिड ह्यूमने मत मांडलेले आहे. असे डेव्हिड ह्यूम या विचारवंताचे मत आहे. त्या पलीकडे जड द्रव्य असे काहीच आपण अनुभवू शकत नाही. त्या पलीकडे म्हणजे या 3 गोष्टींच्या पलीकडे भौतिक वस्तूंचे वेगवेगळे गुणधर्म आपल्या अनुभवास येतात, त्या भौतिक वस्तूंची वेगवेगळी परिमाणे आपल्या अनुभवास येतात, त्या भौतिक वस्तूंमध्ये ज्या अंतरक्रिया घडून येत असतात या अंतरक्रियासुद्धा व्यक्तीच्या मानवाच्या अनुभवास येत असतात, या अनुभवाचा विषय असतात. परंतु या 3 गोष्टींच्या पलीकडे जड द्रव्य असे काहीच आपण अनुभवू शकत नाही. जड द्रव्य असे काहीच आपण अनुभवू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या आंतरिक विश्वाचा धांडोळा घेऊन, पहा पुस्तकात शब्द कसे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण आपल्या आंतरिक विश्वाचा, स्वतःच्या मानवाच्या अंतर्गत असलेल्या विश्वाचा धांडोळा घेऊन मी किंवा स्व शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला फक्त अनेक विचार, भावना, संवेदना, कल्पना इत्यादी सापडतात. केव्हा? की जेव्हा आपण आपल्या आंतरिक विश्वाचा धांडोळा घेऊन म्हणजे काय? दौंडी पेटवून असा त्याचा अर्थ. धांडोळा या शब्दाचा शाब्दिक अर्थ, शब्दकोशीय अर्थ दौंडी पेटवून घेणे म्हणजे सांगणे, स्पष्टपणे जे अनुभवास येते, जे अगदी सुस्पष्टपणे अनुभवास येते, ज्याच्यावर कोणत्याच प्रकारचा संशय घेता येत नाही, ज्याच्यावर कोणत्याच प्रकारची शंका घेता येत नाही, असे स्पष्ट असणारे ज्ञान, त्याला म्हणतो आपण धांडोळा घेऊन सांगणे. हे असं म्हणून धांडोळा हा शब्द या ठिकाणी या अर्थानं आलेला आहे. ह्यूम काय म्हणतो की आपण आपल्या आंतरिक विश्वाचा धांडोळा घेऊन मी किंवा स्व शोधण्याचा जर प्रयत्न केला तर व्यक्तीला काय सापडतं? तर आपल्याला फक्त अनेक विचार, आपल्याला फक्त भावना, संवेदना, कल्पना इत्यादी सापडतात. मग आपली जाणीव म्हणजे जणू या सगळ्यांचा एक सततचा प्रवाह असतो. आपली जाणीव, व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे, व्यक्तीच्या मानवाच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य आहे, जी चेतना आहे, ही आपली जाणीव, चेतना म्हणजे जणू या सगळ्यांचा एक सततचा प्रवाह असतो. या सगळ्यांचा म्हणजे कोणाचा? व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या विचार, भावना, संवेदना, कल्पना यांचा. आपली जाणीव म्हणजे जणू या सगळ्यांचा सतत वाहता प्रवाह असतो असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. या सगळ्या सतत बदलत्या ओघात कायमस्वरूपी न बदलणारे नित्य असे आत्मा नावाचे चेतन द्रव्य आपण कधीच अनुभवू शकत नाही असे डेव्हिड ह्यूम म्हणतो.
कारण डेव्हिड ह्यूमच्या मतानुसार या सर्व गोष्टींमध्ये विचार, भावना, संवेदना, कल्पना या सर्व गोष्टींमध्ये बदल घडत असतो. विश्वातील प्रत्येक गोष्टीत बदल घडत असतो. मग या सगळ्या सतत बदलत्या ओघामध्ये, सतत बदलणाऱ्या गोष्टींमध्ये, सतत बदलणाऱ्या पदार्थांमध्ये आपणास कायमस्वरूपी असे, न बदलणारे असे, नित्य असे, कायमस्वरूपी असे, न बदलणारे असे आणि नित्य असे आत्मा नावाचे चेतन द्रव्य आपण कधीच अनुभवू शकत नाही. असे आत्मा नावाचे चेतन द्रव्य व्यक्तीच्या, मानवाच्या अनुभवास येत नाही, असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. या सगळ्या वेगवेगळ्या घटकांना आपली स्मृती, आपली स्मरणशक्ती, स्मृती म्हणजे दुसरी स्मृती नाही, स्मृती म्हणजे स्मरणशक्ती, या सगळ्या घटकांना आपली स्मृती एका साखळीमध्ये गुंफत असते, एका साखळीमध्ये गुंफत असते आणि त्यामुळे आपल्याला मीच्या सातत्याचा अनुभव येत असतो. आपल्याला जो मीच्या सातत्याचा अनुभव येत असतो की मी तोच आहे, मी बदलणारा नाही, तो अनुभव आपल्याला कशामुळे येत असतो की हे जे वेगवेगळे घटक आहेत व्यक्तीच्या ठिकाणी असणारे, या सर्व घटकांना, या सगळ्या वेगवेगळ्या असणाऱ्या घटकांना आपली स्मृती, आपली स्मरणशक्ती एका साखळीमध्ये गुंफत असते आणि त्यामुळे आपल्याला मीच्या सातत्याचा अनुभव येतो. परंतु या ठिकाणी सातत्य म्हणजे नित्यत्व नव्हे, या ठिकाणी सातत्य म्हणजे शाश्वतता नव्हे, या ठिकाणी सातत्य म्हणजे नित्यता नव्हे. सातत्य म्हणजे एकामागून एक सारखे येणे. सातत्य या शब्दाचा अर्थ ह्यूमच्या मतानुसार नित्यत्व होऊ शकत नाही, शाश्वतता होऊ शकत नाही, अमरत्व होऊ शकत नाही. तर सातत्य म्हणजे नित्यत्व नव्हे असे डेव्हिड ह्यूम म्हणतो. त्यासाठी डेव्हिड ह्यूमने एक उदाहरण दिलेलं आहे, अतिशय सोपं उदाहरण आहे. त्यातून ही संकल्पना स्पष्ट होईल की सातत्य याचा अर्थ नित्यत्व किंवा शाश्वतता होऊ शकत नाही. ही गोष्ट या ठिकाणी सरळ आणि सुलभ शब्दांमध्ये स्पष्ट होऊ शकते. त्याचं एक उदाहरण डेव्हिड ह्यूमने दिलेलं आहे, ते उदाहरण आपण अभ्यासूया. ह्यूम काय म्हणतो की आपण एखादा चित्रपट पाहतो. चित्रपट शब्द लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण अनेक शब्दांचे अर्थ त्या शब्दातच दडलेले असतात. फक्त त्या शब्दांचं व्यवस्थित वाचन लक्षपूर्वक करणे गरजेचे असते. की आपण एखादा चित्रपट पाहतो तेव्हा तो सतत बदलणाऱ्या प्रतिमांचा, सतत बदलणाऱ्या ध्वनींचा एक संघ असा ओघ असतो. की आपण एखादा चित्रपट पाहत असतो म्हणजे काय होतं की त्या चित्रपटामध्ये, चित्रपट चालू असताना त्या एकामागून एक प्रतिमा निरंतरपणे सातत्याने येत असतात. त्या सातत्याने येत असल्यामुळे आपणास त्या चित्रपटातील वेगवेगळे कलाकार, ॲक्टर धावत आहेत, पळत आहेत, गाणे गात आहेत, फायटिंग करत आहेत, गाणे म्हणत आहेत, असे वेगवेगळे दृश्य आपल्याला चलचित्र स्वरूपात दिसतात. गाणे गात आहेत असं दिसतं. परंतु वास्तवतेमध्ये एका प्रतिमेनंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर चौथी अशा प्रतिमा निरंतरपणे म्हणजेच सातत्याने येत असतात. म्हणजे चित्रपट म्हणजे काय की सतत बदलणाऱ्या प्रतिमांचा आणि ध्वनींचा एक संघ असा ओघ म्हणजे आपण तो चित्रपट पाहत असतो. ते एकच चित्र नसते जे आपण चित्रपटात पाहतो, तर अनेक चित्रांचा एकत्रपणे सादर करणारा पट असतो. अनेक चित्रांचा एकत्रपणे सादर करणारा पट असतो. चित्रपट अनेक चित्रांचा असलेला पट. म्हणून इथं व्याख्या येते की ते एकच चित्र नसून ते अनेक चित्रांचा एकत्रपणे सादर करणारा पट असतो आणि ते चलचित्र असते. ते कसे असते? चलचित्र. एका चित्रानंतर दुसरे येते, दुसऱ्यानंतर तिसरे येते.
अगदी याच पद्धतीने आपला स्व म्हणजेच मी असा अनेक विचार, कल्पना, भावना, वासना, प्रेरणा यांचे एक गाठोडे असते, असे डेव्हिड ह्यूमचे मत आहे. की ज्या पद्धतीने चित्रपट म्हणजे अनेक चलचित्रांचा, ध्वनींचा एक संघ ओघ आहे, त्याच पद्धतीने व्यक्तीचे स्व म्हणजे, व्यक्तीचे मी म्हणजे अनेक विचारांचा, अनेक कल्पनांचा, अनेक भावनांचा, जे व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होतात त्या अनेक विचार, कल्पना, भावना, वासना, प्रेरणा यांचे एकत्रित असणारे गाठोडे म्हणजेच स्व होय, यांचे एकत्रित असणारे गाठोडे म्हणजेच मी होय, असे डेव्हिड ह्यूमचे मत आहे. एकंदरीत डेव्हिड ह्यूमचे स्वसंबंधी विचार हे आत्मा किंवा स्व हा शाश्वत असतो, नित्य असतो, या संकल्पनेला, या विचारांना डेव्हिड ह्यूम मान्य करत नाही. हे यावरून स्पष्ट होतं. आता या प्रकरणातील विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटचा मुद्दा की स्वसंबंधी असणारे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, सायंटिफिक व्ह्यू काय आहे, त्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावायचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन कशा संबंधी विद्यार्थी मित्रांनो, स्वसंबंधी असणारा, सेल्फ संबंधी असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे याचा अभ्यास आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करावयाचा आहे. आता आपण म्हणाल सर विज्ञानाचा आणि स्वचा म्हणजे मीचा संबंध आहे का? बिलकुल आहे. तत्वज्ञानामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक सिद्धांताचा, प्रत्येक उपपत्तीचा संबंध हा विज्ञानाशी येतो, त्याची जोड विज्ञानाशी लागते. म्हणून तत्वज्ञान हा विषय प्रत्येक विद्यार्थ्याने, या विश्वातील प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासला पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे. ते कसं पाहत तुम्हाला लक्षात येईल की हा विषय कसा गहन आहे, महत्त्वाचा आहे. आता स्वसंबंधी असणारे, मी संबंधी असणारे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्व किंवा मी किंवा सेल्फ म्हणजे काय, त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहूया. आता माणसाच्या स्वविषयक जाणीवांचा, मानवाच्या ठिकाणी ज्या स्वविषयक जाणीवा असतात त्या जाणीवांचा, भावनांचा, विचारांचा वेध घेण्याचा प्रयत्न विचारवंतांनी, तत्वचिंतकांनी केलेला आहे. विचारवंतांनी, तत्वचिंतकांनी केलेला आहे. मानवाच्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या भावना असतात, मानवाच्या ठिकाणी जे वेगवेगळे विचार असतात, त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न, त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या तत्वचिंतकांनी केलेला आपणास दिसून येतो. पुढे वैज्ञानिकांनी या केलेल्या तत्वचिंतनाचा विज्ञानाच्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. या स्वसंबंधी, मी संबंधी तत्वचिंतनामध्ये जे विचार मांडलेले आहेत, जे मत मांडलेले आहेत, त्याचा पुढे वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग विज्ञानाची पद्धती म्हणजे काय? कारण तत्वज्ञानाची पद्धती म्हणजे विज्ञानाची पद्धती होऊ शकत नाही का? बिलकुल नाही होऊ शकत. विज्ञानाची पद्धती वेगळी आणि तत्वज्ञानाची पद्धती वेगळी. कारण विज्ञानाची पद्धती म्हणजे वस्तुनिष्ठ वास्तवाची, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाची पद्धती कशी असते. विज्ञानाची पद्धती म्हणजे वस्तुनिष्ठ वास्तवाची कुणालाही करता येईल अशी पडताळणी होय. कुणालाही करता येईल अशी पडताळणी होय. वस्तुनिष्ठ वास्तवाची कुणालाही पडताळणी करता येईल, तपासून पाहता येईल अशी पद्धती होय. आता पहा, या ठिकाणी पाण्याचं सूत्र काय आहे आपण अभ्यासलं आहे, H2O.
आता H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आल्यानंतर पाण्याचा एक रेणू तयार होतं, हे आपण अभ्यासलं. हे वस्तुनिष्ठ सत्य आहे विज्ञानातील. याची पडताळणी कोणीही करू शकतो, कुणालाही याची पडताळणी करता येते, चिकित्सा करता येते, तपासून पाहता येते. उत्तर तेच निघतं, H2O म्हणजे पाणी. म्हणजे या ठिकाणी विज्ञानाची पद्धती म्हणजे काय की वस्तुनिष्ठ वास्तवाची कुणालाही करता येईल अशी पडताळणी म्हणजे विज्ञानाची पद्धती होय. उत्क्रांती विज्ञान आणि मेंदू विज्ञान हे विज्ञानाच्या सायन्सच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. जसं अगोदर फक्त जीवशास्त्र होतं, आता जीवशास्त्राचे 2 वेगवेगळे भाग झाले. अगोदर आम्ही अभ्यासत होतो त्यावेळेस फक्त विज्ञान, त्यानंतर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र असे भाग झाले. आता जीवशास्त्राचे परत भाग आहे. रसायनशास्त्राचे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असे म्हणजे त्याचे उपप्रकार पडत गेलेले आहेत. तसं विज्ञानाचे 2 वेगवेगळ्या शाखा आहेत. कोणत्या? उत्क्रांती विज्ञान आणि मेंदू विज्ञान या 2 जैव विज्ञान शाखांनी स्वविषयक जाणीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी? उत्क्रांती विज्ञान आणि मेंदू विज्ञान या 2 जैव विज्ञान शाखांनी स्वविषयक, मी विषयक असलेल्या जाणीवांचा शोध घेण्याचा प्रयत्न, जाणीवांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर सजीव सृष्टीशी माणसाची तुलना करताना, इतर सजीव सृष्टीशी मानवाशिवाय इतर सजीव सृष्टीशी माणसाची तुलना करताना असे दिसून येते, आपणास असे दिसून येते की इतर जीवांपाशी जाणीव असावी. इतर जीवांजवळ या विश्वामध्ये मानवाशिवाय जे इतर जीव आहेत त्या जीवांच्या ठिकाणी जाणीव असावी, परंतु माणसाला त्या जाणीवेचीही जाणीव असते. जी जाणीवेची जाणीव मानवाशिवाय इतर प्राण्यांच्या ठिकाणी, इतर सजीवांच्या ठिकाणी असलेली आपणास दिसून येत नाही. म्हणजे इतर सजीव सृष्टीशी जर माणसाची तुलना केली तर तुलना करताना असे दिसून येते की इतर जीवांजवळ जाणीव असते, परंतु मानवाजवळ जाणीवेचीही जाणीव असते. या निकषावर माणसाच्या प्रजातीचे नाव, कोणत्या निकषावर? की इतर प्राण्यांजवळ, इतर सजीवांजवळ फक्त जाणीव आहे, परंतु मानवाजवळ जाणीवही आहे आणि त्या जाणीवेची जाणीवही आहे. म्हणजे संवेदना, बुद्धी, कल्पना हे जे घटक आहेत हे आहे. त्यामुळे या निकषाच्या आधारावर माणसाच्या प्रजातीचे नाव होमो सेपियन सेपियन. काय पडले? होमो सेपियन सेपियन, होमो सेपियन सेपियन असे पडले. या निकषाच्या आधारावर माणसाच्या प्रजातीचे नाव होमो सेपियन सेपियन असे ठेवले गेले. परंतु सगळे कोडे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही आपल्याला मिळालेली नव्हती, उलगडलेली नव्हती. मेंदू विज्ञान याचा अभ्यास करत आहे. मेंदू विज्ञान या गोष्टींचा अभ्यास करत आहे की कशाचा अभ्यास करत आहे की जाणीव म्हणजे नेमके काय, जाणीव म्हणजे नेमके काय, भावना, संवेदना, विचार यांच्या समुच्चयाला जाणीव म्हणता येईल का? भावना, संवेदना, विचार यांच्या समुच्चयाला, यांच्या समूहाला जाणीव म्हणता येते का? भावना, संवेदना, विचार यांच्या ठिकाणी अनुभवाला येतो तो स्व असल्यामुळे स्वची चर्चा करताना जाणीवेची ओळख करून घेणे गरजेचे ठरते. जाणीवेची ओळख करून घेणे गरजेचे ठरते. कारण भावना,
संवेदना, विचार ज्यांच्या ठिकाणी अनुभवाला येतात, कोणाच्या ठिकाणी अनुभवाला येतात? भावना, संवेदना आणि विचार या गोष्टी, हे घटक कोणाच्या ठिकाणी अनुभवाला येत असतात? मानवाच्या ठिकाणी, म्हणजे स्वच्या ठिकाणी. तर भावना, संवेदना, विचार ज्यांच्या ठिकाणी अनुभवाला येते तो स्व असल्यामुळे स्वची चर्चा करताना जाणीवेची ओळख करून घेणे गरजेचे ठरते. आजचे विज्ञान स्वविषयक काय विचार सांगते हे बघताना माणसाच्या प्रजातीय इतिहासातून आजचे विज्ञान, आधुनिक विज्ञान स्वविषयक काय विचार करते हे पाहत असताना, अभ्यासत असताना माणसाच्या प्रजातीय इतिहासातून काही महत्त्वाची मुद्दे समोर येतात. माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास असे सांगतो की माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. माणूस हा एक कसा आहे? सामाजिक प्राणी आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या घरामध्ये कोंडून ठेवा आणि त्या घरामध्ये सर्व काही त्याला द्या, टी व्ही, खाय प्यायला, पैसा, फक्त एक अट ठेवायची, त्याने कोणालाही फोन लावायचा नाही, आजूबाजूला बोलायचं नाही, इतर व्यक्तीच्या मानवाच्या संपर्कात यायचं नाही. त्याला 1 दिवस बरं वाटेल, 2 दिवस बरं वाटेल, 3 दिवस. पण एक वेळ अशी येते की तो व्यक्ती आजूबाजूच्या मानवांच्या संपर्कात येऊन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण आहे की मानव हा सामाजिक, समाजशील प्राणी आहे. म्हणून मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास असे सांगतो की माणूस हा सामाजिक प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. निसर्गातील शक्ती आणि हिंस्र श्वापदे, म्हणजे श्वापदे म्हणजे प्राणी, यांचा सामना करताना माणसाला कळपाने राहण्याचा फायदा झाला. निसर्गातील शक्ती आणि हिंस्र श्वापदे यांचा सामना करत असताना, यांना सामोरे जात असताना व्यक्तीला कळपाने राहण्याचा फायदा झाला, लाभ झाला. परंतु मानवाच्या ठिकाणी असणारी सामाजिकता ही मुंग्यांसारखी नाही. मुंगी माहीत आहे ना? चुंगी नाही मुंगी, लुंगी नाही मुंगी. तर माणसाच्या ठिकाणी असणारी जी सामाजिकता आहे, समाजशीलता आहे, ती मुंग्यांसारखी नाही. कारण मुंग्यांच्या वसाहतीतील एक एक मुंगी वेगवेगळी दिसत असली तरी ती एका वसाहतीचा भाग असते, जिथे त्या मुंगीचे निहित कार्य कोणते ते ठरलेले असते. एकट्या राणी मुंगीलाच प्रजननाचा अधिकार असतो, एकट्या राणी मुंगीला प्रजनन करण्याचा अधिकार असतो. इतर मुंग्या मात्र आपल्याला ठरवून दिलेले, त्यांना ठरवून दिलेले कार्य करतात. काही मुंग्या सैनिक म्हणून असतात, काही मुंग्या अन्न आणण्याचं काम करतात, काही मुंग्या राणीने दिलेल्या अंड्यांचं संरक्षण करतात. प्रत्येक मुंगीचं कार्य ठरलेलं आहे. परंतु त्या पूर्ण मुंग्यांच्या समूहामध्ये, वारुळामध्ये एकाच राणी मादीला प्रजनन करण्याचा अधिकार असतो. मग मुंग्यांच्या या वर्तनामुळे मुंग्यांना अतिसामाजिक प्राणी संबोधले जाते. मुंग्यांच्या या वर्तनामुळे त्यांना अतिसामाजिक प्राणी संबोधले जाते. मुंग्यांच्या वसाहतीला महाजीव किंवा सुपर ऑर्गॅनिझम, मुंग्यांच्या वसाहतीला महाजीव किंवा सुपर ऑर्गॅनिझम म्हटले जाते विज्ञानाच्या भाषेमध्ये. माणसे कळपाने राहत असली तरी ती मुंग्याप्रमाणे अतिसामाजिक नाही की प्रजननाचा अधिकार फक्त एका राणी मुंगीलाच, तसं प्रजननाचा अधिकार एखाद्या विशिष्ट व्यक्तीलाच. अशी अतिसामाजिकता आपणास मानवाच्या ठिकाणी असलेली दिसून येत नाही. जरी माणूस हा कळपाने राहत असला तरी मुंग्यांप्रमाणे अतिसामाजिकता मानवाच्या ठिकाणी नाही.
म्हणून माणसे कळपाने राहत असली तरी ती मुंग्याप्रमाणे अतिसामाजिक नाहीत, महाजीव नाहीत, असे आपण मानतो की प्रत्येक मानवाला असे आपण मानतो, काय मानतो की प्रत्येक मानवाला आपल्या इच्छा आकांक्षा आहेत, प्रत्येक माणसाला आपल्या इच्छा आकांक्षा आहेत. त्या प्रत्येक मानवाच्या ठिकाणी असणाऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी, प्रत्येक मानवाच्या ठिकाणी ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक मानवाला आहे. प्रत्येक मानवाला प्रजनन करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मानवाला प्रजनन करण्याचा अधिकार आहे. माणसाच्या बाबतीत व्यक्ती आणि समुदाय, माणसाच्या बाबतीत व्यक्ती आणि समुदाय यातील नातेसंबंध हा स्वविषयक आकलनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. माणसाच्या बाबतीत व्यक्ती आणि समुदाय यांच्यातील, व्यक्ती आणि समुदाय म्हणजे समाज यांच्यातील नातेसंबंध हा स्वविषयक आकलनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. आधुनिक यंत्रयुगात तंत्रज्ञानातील जटिलतेमुळे, आधुनिक यंत्रयुगात तंत्रज्ञानातील जटिलतेमुळे माणसांना कृत्रिमरित्या एकत्र यावे लागले आहे. आजचे युग हे यंत्रयुग मानलं जातं, तंत्रज्ञानाचं युग मानलं जातं. या यंत्रयुगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या जटिलतेमुळे व्यक्तींना, मानवांना कृत्रिमरित्या एकत्र यावे लागत आहे. त्याचं एक उदाहरण पहा. आज मेट्रो सिटींमध्ये, मेट्रो म्हणजे मोठ्या सिटींमध्ये, शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना उदयास आलेली आहे आणि त्याला कारणीभूत आहे ही यांत्रिकता, तंत्रज्ञान यांच्या जटिलता जीवनात आलेली, यांच्यामुळे जीवनात आलेली जटिलता. तर आधुनिक युगामध्ये, यंत्रयुगामध्ये, तंत्रज्ञानातील युगामध्ये जटिलतेमुळे माणसांना कृत्रिमरित्या एकत्र यावे लागले. एक कृत्रिमरित्या एकत्र येण्यामुळे, लक्ष द्या बरं का विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिमरित्या एकत्र येण्यामुळे यातून काय झालं, ताणतणाव निर्माण झाले. यातून तडजोडी यांचा सामना व्यक्तीला, मानवाला करावा लागला. कृत्रिमरित्या एकत्र आल्यामुळे ताणतणावाची निर्मिती होऊ लागली. व्यक्तीला तडजोडीला सतत सामोरे जाऊ लागले. आत्मा, मन, हृदय, चैतन्य अशा वेगवेगळ्या नामांनी जे स्व तत्वज्ञानात सांगितलेले आहे, आत्मा, मन, हृदय, चैतन्य असे वेगवेगळी नावं, अशा वेगवेगळ्या नावांनी जे स्व तत्वज्ञानात सांगितले आहे त्याचा निर्देश शरीर विज्ञानाच्या दृष्टीने मेंदूकडे आहे. की तत्वज्ञानामध्ये ज्याला आत्मा म्हटलेला आहे, मन म्हटलेलं आहे, हृदय म्हटलेलं आहे, चैतन्य म्हटलेलं आहे, असे जे वेगवेगळे घटक आहेत ज्यांनी स्वचा निर्देश तत्वज्ञानामध्ये केलेला आहे. स्वचा निर्देश तत्वज्ञानामध्ये कशाने केलेला आहे? आत्मा या नावाने, मन या नावाने, हृदय या नावाने, चैतन्य या नावाने. तर या स्वच निर्देश करणारे जे घटक आहेत या सर्वांचा एकीकडेच कल असतो, तो विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मेंदूकडे कल असतो, त्यांचा निर्देश मेंदूकडे असतो असे विज्ञानाचे मत आहे. मेंदू हे जाणीवेचे अधिष्ठान आहे. व्यक्तीच्या ठिकाणी असणारे जो मेंदू आहे तो जाणीवेचा अधिष्ठान आहे. त्याच्या ठिकाणी जाणीव असते. लहान मूल ते मोठा माणूस या प्रवासात मेंदूमध्ये बदल होता. लहान मुलाचा मोठा माणूस होतो हा जो विकास आहे, लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंतचा या विकासाच्या प्रवाहामध्ये, या बदलाच्या प्रवाहामध्ये मेंदूमध्ये सुद्धा काय होत असतात? बदल होत असतात. मेंदूमध्ये सुद्धा काय होत असतात? बदल होत असतात. विविध रसायने, संप्रेरके
यामुळे मेंदूत विविध हालचाली चालत असतात. वेगवेगळ्या प्रकारची रसायने, वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरके यामुळे काय होत असतात, तर मेंदूमध्ये हालचाली चालतात. या सर्वांचा मानवी वर्तनावर परिणाम होतो. या सर्वांचा काय होत असतो, मानवी वर्तनावर परिणाम होतो. कशाचा, की व्यक्तीच्या ठिकाणी जी वेगवेगळी रसायने संप्रेरके निर्माण होतात, त्यामुळे मेंदूच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली चालत असतात आणि या सर्वांचा मानवी वर्तनावर परिणाम होतो असे विज्ञान मानत. हे मेंदू विज्ञानाच्या अभ्यासाने दिसून आले की स्वचा विचार करताना महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या रसायनांमुळे, संप्रेरकामुळे मेंदूच्या ठिकाणी हालचाली होतात आणि मेंदूच्या ठिकाणी या होणाऱ्या हालचालींमुळे व्यक्तीच्या, मानवाच्या वर्तनावर परिणाम होतो असे विज्ञानाच्या अभ्यासाने दिसून आलेले आहे. आता स्वचा विचार करताना पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की जाणीव आणि बुद्धिमत्ता. लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, जाणीव आणि बुद्धिमत्ता या सारख्याच गोष्टी आहेत की वेगवेगळ्या आहेत. व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी जाणीव आहे, व्यक्तीच्या ठिकाणी असणारी जी बुद्धिमत्ता आहे, या जाणीव आणि बुद्धिमत्ता या दोन गोष्टी सारख्याच आहेत, एकच आहेत, किंवा मग या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असा प्रश्न निर्माण होतो. जाणीव असे म्हणताना आपण संवेदना, भावभावना आणि विचार यांचा निर्देश करत असतो. जाणीव याच्यातून आपण कशाचा निर्देश करतो, संवेदना, भावभावना आणि विचार यांचा निर्देश करत असतो. बुद्धिमत्ता असे म्हणताना कशाचा निर्देश करतो, तर बुद्धिमत्ता म्हणताना आपण रचनाबंध ओळखणे, गणिती तार्किक प्रक्रिया करणे, विविध वस्तू, उपकरणे, अवजारे बनवण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता असे वेगवेगळे प्रकार केले जातात. जाणीव सर्वच जीवमात्रांच्या ठिकाणी आहे, परंतु माणसाकडे विशिष्ट अशी बुद्धिमत्ता आहे असे विज्ञान म्हणते. जाणीव ही सर्व जीवांच्या ठिकाणी आहे, सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी जाणीव आहे. हे विज्ञानाचे स्वसंबंधी असणारे विचार आहे. सायंटिफिक व्ह्यू फॉर सेल्फ, की जाणीव ही सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी असते, परंतु माणसाकडे विशिष्ट बुद्धिमत्ता आहे आणि या बुद्धिमत्तेच्या जोरावर, या बुद्धिमत्तेच्या साह्याने मानवाने वनस्पती, प्राण्यांना माणसाळवलेले आहे, म्हणजे आपले केलेले आहे, आपल्या नियंत्रणात घेतलेले आहे, यांच्यावर नियंत्रण व्यक्ती ठेवतो. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजे तुम्ही ज्या काळात आहात त्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संगणकाचा आधुनिक अवतार अस्तित्वात आलेला आहे. संगणक, कम्प्युटर, संगणकाचे वेगवेगळे रूप आपल्यासमोर आज आलेले आहेत. या 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संगणकाचे वेगवेगळे अवतार, वेगवेगळे रूप आता आपल्यासमोर आलेले आहेत आणि मग या गोष्टींचा वेगाने विकास होत राहिलेला आहे, या तंत्रज्ञानाचा, या विज्ञानाचा. आज बुद्धिमत्तेच्या बाबतीत, म्हणजेच माहिती हाताळण्याच्या बाबतीत संगणक माणसापेक्षा कितीतरी वेगवान आणि सक्षमपणे कार्य करत असल्याचे आपणास दिसून येते. माहिती हाताळण्याच्या बाबतीत संगणक हा मानवापेक्षा कितीतरी जलद गतीने, वेगवानपणे आणि सक्षम पद्धतीने माहिती हाताळताना आपल्याला दिसून येते. आपण कृत्रिम बुद्धिमत्ताच आहे ही संगणक, म्हणजे
जी व्यक्तीपेक्षा अधिक सक्षमपणे, अधिक जलदपणे माहिती हाताळताना आपणास दिसून येते. म्हणजे आपण काय करत आहोत की आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या, संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करत आहोत. या नव्या युगात स्वविषयक कल्पना संपूर्णपणे बदलून जाईल अशी चिन्ह आपल्याला दिसून येत आहे. स्वविषयक कल्पना संपूर्णपणे बदलून जाईल अशी चिन्ह आजच्या काळात विद्यार्थी मित्रांनो दिसत आहेत. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती हाताळण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाची वेगवेगळी रूपे आज आपल्या समोर आलेली आहेत. आणि ही तंत्रज्ञानाची वेगवेगळी रूपे व्यक्तीपेक्षा अधिक सक्षमपणे, अधिक जलदपणे माहिती हाताळताना दिसून येतात. याचा अर्थ आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये पाय ठेवत आहोत. त्यामुळे मग हे स्वसंबंधी असणारे मत, मी संबंधी असणारे मत, मी या संकल्पनेसंबंधी असणारे विचार किंवा ही कल्पनाच संपूर्णपणे वैज्ञानिक काळामध्ये बदलण्याची चिन्ह आज आपणास दिसून येत आहेत. अशा पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वसंबंधीचे विचार आपणास अभ्यासता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले तत्त्वज्ञानाचे तिसरे प्रकरण, मी कोण आहे, मी काय आहे, हे यशस्वीरित्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण केलेले आहे. याच्याशी संबंधित आपली काही अडचण असेल, आपल्याला काही समजलेलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपण मला मेसेज करावा. आपल्या अडचणींचं समाधान एक शिक्षक म्हणून नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जर या व्हिडिओंच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञान हा विषय सुलभ होत असेल तर आपल्याच एका महाराष्ट्रीयन शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला महाराष्ट्रीयन माणसानेच सबस्क्राईब केले पाहिजे. हो की नाही? हो की नाही विद्यार्थी मित्रांनो? केले पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या एका महाराष्ट्रीयन शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला लाईकही करावे आणि सबस्क्राईबही करावे. आजच्या तासिकेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक खूप खूप आभार. धन्यवाद.